रे सोडा सोडा, मी मान्य करतो तुमचा धर्म, पण मला सोडा. I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out, I've got to see. सहर्ष सादर करीत आहोत शिवरायांचा हिंदू धर्माभिमान. शिवरायांचा हिंदू धर्माभिमान. गोमंतक म्हणजेच आजची गोवा, प्रभू श्री परशुरामाची तपभूमी, गोमातेची भूमी. पण परकीय आक्रमणामुळे ही भूमी कधी कत्तलखाने झाली समजलेच नाही. पाचही दिशांनी असणाऱ्या सुलतान शहा आणि त्यातच भर पडावी ती पोर्तुगीजांची. इसवी सन 1665 ते 1667 दरम्यान पोर्तुगीजांची धर्मांतरण करण्याची कारवाई जोरात चालू लागली. कोकण, दीव दमण आणि गोव्यात धर्मांतरांचे प्रकार वाढू लागले. शिवाजी महाराज आग्र्याला गेल्यामुळे ह्यांना संधी मिळाली. याचा सर्वात मोठा परिणाम गोव्याच्या रयतेला भरावे लागले. आमच्या धर्मकार्यामध्ये येते काय? अरे सोडा मला सोडा, अरे मी निर्दोष आहे, सोडा मला. अरे नको 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 सोडा. परमेश्वरा अरे महादेवा हे काय? अरे राक्षसांनो, ज्या गोमातेचं दूध पिऊन आम्ही मोठे झालो तिचाच मांस खाऊ घालता का? अरे शेवण्यानो खाणार नाही, कसे खाणार? बघतो. नको 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 थोडा थोडा. अरे सोडा सोडा, मी मान्य करतो तुमचा धर्म, पण मला सोडा. अरे सोडा मला सोडा सोडा, मी मान्य करतो तुमचा धर्म. परमेश्वरा काय चाललंय, काय चाललंय? कुठे आहे तुमची खाट? कोणत्या जागी लपून बसलाय? तुमच्या होणारे फारसे पाहून सुद्धा तुमचे खाट तुम्हाला मदत करू शकत नाही. काही उपयोग तुमच्या हातात आमच्या सामील कोणता? परमेश्वरा, ज्या भूमीत मंत्रांचा जयघोष व्हायचा आज तिथंच या परदेशी लोकांचा अन्याय अत्याचार घुमतोय. एक तर धर्म बदला, नाही तर गोमंतक भूमी सोडून निघून जा. अशा वेळी काय करायचं? हे भगवंता, तूच ताड रे आम्हा भक्तांना, तूच ताड रे. एकीकडे धर्म बदलला तरी आत्मा मेला, धर्म नाही बदलला तरी असह्य मरण यातना असे जगण्यापेक्षा हिंदू म्हणूनच मरण बरं. मोहीम हाती घेतली आणि तेवढ्यातच बहिर्जी नाईक गोमंतकाची बातमी घेऊन गडावर आले. मुजरा राजो, मुजरा. लई वंगाळ बातमी आहे ती. बोला बहिर्जी, काय झाले? राज, गोमंतकामध्ये बळजबरीने धर्मांतर चालू आहे आणि ह्यासाठी परदेशातून सागरी मार्गातून मोठी रसद पुरवली जाते. पैसा, सोनं, नाणं देऊन नाहीतर मरण यातना देऊन गोमास बळजबरीने तोंडात धर्मांतर चालू आहे. राज, एवढंच नाही तर गाभाऱ्यातला देव सुद्धा सुरक्षित राहिला नाही. राज, हे इतक्यावरच थांबलं नाही. राज, हिंदूंनी विवाह करायचा एक तर घरच्या आत नाही तर गोमंतकाच्या बाहेर असं जणू फरमानच काढलंय त्यांनी. ब्राह्मणांनी शेंडी आणि कोणत्याही हिंदूने सरकारी पदावर काम करायचं नाही. अहो, या धर्मांनी अनाथ मुलांना सुद्धा
नाही. हिंदूंनी आपलं सण साजरं करणं एवढंच नवं, देवा दुरापास्त झालाय राज. जगदंब हे फिरंगी व्यापारी समजून यांच्या चुकांना आम्ही माफ केलं आणि आज हेच लोक आमचाच धर्म बुडवण्यासाठी सरसावलेले आहेत. पंत, शिलेदार, जी महाराज, हुकुम करा. फक्त मावळ्यांना आदेश द्या. या गोऱ्या व्यापाऱ्यांचा आता बाजार उठवायची वेळ आली आहे. हर 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 स्वारी केली आणि उत्तर गोव्यातील बारदेश आणि पेरणे काबीज केले. पोर्तुगीजांवरील सरळ हल्ल्यात अनेक पोर्तुगीज सैनिक धर्मांतरांसाठी पुरवली जाणारी रसद, सोनं, नाणं आणि धर्मांतर करणारे 4 पोर्तुगीज धर्मगुरू पादरी महाराजांच्या हाती लागले. चला र चल. खामोश. एक तर गुन्हा करायचा आणि म्हणायचं गुन्हेगारासारखी वागणूक. पण आमचे क्राईम काय? गोरी चमड्या धर्म पटवता. पैसे धनधान्याचा आमिष टाकून पिढ्याला सोपावर. आमच्या भूमीत, आमच्या राज्यात आणि खेळकरचा काय संबंध? Who are you? तुमची भूमी आणि आमचा काय संबंध? गोऱ्याने विसरलात वाटतं. ही भूमी स्वराज्याची, ही भूमी भगवान परशुरामांची आणि आमची भूमी घेण्यासाठी आम्हाला तुम्हीच काय, तुमचा बापही अडवू शकत नाही. आम्ही त्या लोकांना हेल्प करतो. त्यांना शेल्टर म्हणजे आश्रय देतो. त्यांना आम्ही अन्न देतोय. We help people. मंदिरे तोडतात, मारहाण करतात. आम्ही तर फक्त आमचे डिवाइन धर्माचे विस्तार करतो. असा कुठला धर्म विस्तार? ज्या गोष्टीने सुखाची धारणा होते यालाच खरा धर्म म्हणतात. असा कोणता धर्म आहे जो इतरांवर बळजबरीने लादला जातो? भगीरस, तुम्हाला शरण आलेल्याला तुम्ही परिष्कृत हे आम्हाला माहिती. हो, नक्कीच आम्ही तुम्हाला अभयदान देऊ, पण तुम्हाला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल. आम्ही फक्त एकाच घाटला बांधतो. त्याशिवाय कोणासमोर झुकत नाही. हवर गाडीच शाबास. तुम्ही धर्माभिमानी, तुम्ही तुमचा धर्म बदलू शकत नाही. पण या रयतेचा धर्मच नाही तर गोमांस कोणता, अन्याय अत्याचार करतात अशा लोकांची स्वराज्यामध्ये गय केली जाणार नाही. सुभेदार, जी महाराज, यांची मस्तके कोणासमोर झुकतच नसतील तर यांची मस्तकेच मारा आणि पाठवून द्या गोऱ्या अधिकाऱ्यांकडे नजराणा म्हणून. आणि सांगा तातडीनं तुमच्या धर्मांतराची कामे बंद करा, नाहीतर पुढच्या वेळी तुमची मस्तके नजराणा म्हणून पाठवून तुमच्या मायदेशी. बंद. सांगली मार्गातून येणाऱ्या प्रत्येक जहाजाचा परवाना हा स्वराज्याचा असला पाहिजे, नाहीतर परिणामांसाठी तयार राहा. सांगा त्यांना. घेऊन चला नजराणा द्यायचा. बंद. श्री महाराज, भारत देशातील उद्ध्वस्त मंदिरांचा जीर्णोद्धार सरकारी खजिन्यातून करा. सप्तकोटेश्वराचे मंदिर पुन्हा बांधा आणि विधिवत पूजा अर्चा करण्यासाठी पुरोहितांची नेमणूक करा. हर 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 हर. समांतर ही आपल्या राष्ट्राला लागलेली कीड आहे. फक्त एकाच दिशेने नाही तर 4ही दिशेने राष्ट्राचे शत्रू आपला हिंदू धर्म संपवण्यासाठी आजही कार्यरत आहे. होय, ही लढाई धर्माचीच. जर ही लढाई धर्माची नसती तर मंदिरे तुटली नसती, आया बायांचा धर्म बातला नसता.
आणि मंदिरं करून त्यावर इतर धर्मीयांनी आपली श्रद्धास्थाने बांधली नसती. हे का? तर केवळ आमचाच देव श्रेष्ठ आणि आमचाच धर्म श्रेष्ठ या धर्मांधतेपायी हिंदूंचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी. माझ्या हिंदू बांधवांनो, आता तरी सावध व्हा. आम्ही हिंदवी स्वराज्य उभा करताना ज्या 18 पगड जातींना एकत्र करून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, तेच हिंदू आज जाती जातीमध्ये विभागले गेले, पंथामध्ये विभागले गेले आणि आता तर सगळीकडे भाषावादही फोफावतो. कधी काही हिंदू अफगाणिस्तानातून पळाला, काश्मीरमधून पळाला, पाकिस्तानात तर हिंदू आज बोटावर मोजता यावे इतकेच उरले. आणि त्याच मार्गावर आपल्या राष्ट्रातील केरळ, बंगाल आणि बांगलादेश आहे. इतर धर्मियांसाठी स्वतःचे अनेक देश आहेत, पण हिंदूंसाठी कोणता देश आहे? वेळी जागृत व्हा, कारण देशाच्या बाहेरच नाही तर देशाच्या आत सुद्धा आपल्या धर्माचे शत्रू लपलेले आहेत. आणि सर्वात मोठा जर शत्रू असेल तर सर्व धर्म समभाव. यासाठीच हिंदूंनी एकजूट व्हा, संघटित व्हा. ज्या भगव्यासाठी कोट्यावधी वीर पुरुषांनी आणि आमच्या पूर्वजांनी आपली येणारी पिढी हिंदू म्हणून जगावी आणि हे पुन्हा या विश्वमंडलामध्ये लखलखत्या भगव्याचा सूर्यप्रकाश भगवा डौलत राहण्यासाठी कार्यरत राहा. हिंदू धर्मावर घाला घालणाऱ्यापासून आपल्या धर्माचं रक्षण करणं हे प्रत्येक हिंदूचं आणि हिंदू म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाचं धर्म कर्तव्य आहे. हर 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 हर. शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्यच उभं केलं नाही, तर आपल्या कारकिर्दीत जी मंदिरे तोडून मस्जिदे आणि चर्च उभारली होती ती तोडून महाराजांनी पुन्हा मंदिरे उभी केली. धर्म आणि संस्कृतीचे महत्व महाराजांना 350 वर्षापूर्वीच समजलं होतं. तीच स्वराज्याची धगधगती आग पुन्हा आपल्या हृदयात धगधगूया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सनातन हिंदू धर्म की जय. धन्यवाद. Burning the bridge that keeps us. I'm here and I'm feeling fearless. Exaggerated, that's what you assume. The story's over now, I must conclude. I am conflicted, watching where I step still, hanging in the balance. Not the life I want to live, I want to take